नाशिकमध्ये TCS या नामांकित IT कंपनीत घडलेल्या धक्कादायक प्रकाराने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे। महिलांचा लैंगिक छळ, धर्मांतराचा प्रयत्न आणि कामाच्या ठिकाणी होणारे शोषण या सर्व प्रकरणाच्या केंद्रस्थानी एक नाव वारंवार समोर येत आहे, ते म्हणजे निदा खान। निदा खान फक्त कंपनीची एक HR नव्हती, तर या संपूर्ण कटाची मास्टरमाइंड असल्याचं पोलीस तपासात समोर येत आहे। तरुणींना जॉब देणं, पुढे आरोपींशी ओळख करून देणं, पुढे तरुणींच्या लैंगिक आणि मानसिक छळाच्या तक्रारी आल्या की हे सगळं नॉर्मल आहे असं सांगून आरोपींना सहकार्य करणं, हे करणारी ही निदा खान नक्की कोण आहे, कुठली आहे आणि कशी ती या सगळ्यात मास्टरमाइंड होत गेली, पाहूयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक। निदा खान ही मूळची नाशिकची, मात्र तिचे पालक भिवंडीत राहत असल्याचं बोललं जातंय। निदा खानने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून आपलं उच्च शिक्षण पूर्ण केलं। मास्टर ऑफ इंजिनिअरिंग BTech यात तिचं शिक्षण झालंय। शिक्षण झाल्या निदा फ्रेशर म्हणून TCS नाशिकमध्ये जॉईन झाली। पुण्यात तिचं ट्रेनिंग झालं आणि ट्रेनिंग नंतर ती नाशिकमधून कामावर रुजू झाली। एकाच कंपनीत जास्त काळ राहिल्यामुळे कंपनीची तिच्यावरची विश्वासार्हता वाढली आणि तिचं प्रमोशन म्हणजे बढती होत गेली। निदा TCS BPO युनिटमध्ये व्यवस्थापकीय HR पदावर कार्यरत होती। त्यासोबत तिच्यावर एक विशेष जबाबदारी होती। ती कंपनीच्या ICC म्हणजे अंतर्गत तक्रार निवारण समितीची सदस्य होती। ज्या समितीवर महिलांच्या सुरक्षिततेची जबाबदारी असते, त्याच समितीची सदस्य आज आरोपीच्या पिंजऱ्यात आहे। तपासात निदा खानवर अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले आहेत। पहिला आरोप की तिने तक्रारी दडवल्या। पीडित महिलांनी दिलेल्या 78 पेक्षा अधिक ईमेल्स आणि चॅट्सच्या तक्रारींकडे तिने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं। दुसरा आरोप, तिने दोषींना पाठीशी घातलं। छळ करणाऱ्या टीम लीडर्सना वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून वाचवण्यासाठी तिने तक्रारी पुढे जाऊ दिल्या नाहीत। आणि तिसरा आरोप की तिने धर्मांतरासाठी महिलांवर दबाव आणला। ती स्वतः पीडित महिलांना इस्लामिक चालीरीतींचं पालन करण्यासाठी, नमाज अदा करण्यासाठी आणि ठराविक पद्धतीचे कपडे घालण्यासाठी भाग पाडायची। काही पीडितांच्या म्हणण्यानुसार निदा खानने तक्रारींना उत्तर देताना त्यांना म्हटलं की कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये अशा गोष्टी नॉर्मल आहेत। पीडित महिलांनी असा आरोप केलाय की टीम लीडर्स आसिफ अन्सारी, तौसिफ अत्तार, दानिश शेख, रजा मेमन, शाहरुख कुरेशी, शफी शेख यांनी त्यांना चांगला पगार, बढती किंवा नोकरीचं आमिष दाखवलं। त्यानंतर लैंगिक संबंधांसाठी दबाव टाकला, ब्लॅकमेल करणं आणि काही प्रकरणांमध्ये बलात्कार केल्याचेही आरोप झाले आहेत। त्यांच्यावर नमाज पठण, उपवास करणं, मांस खाणं आणि इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडल्याचाही आरोप आहे। पोलिसांच्या म्हणण्यानुसार HR निदा खान ही या आरोपींच्या नेटवर्कमधल्या प्रमुख दुव्यांपैकी एक होती। तपासात असंही उघड झालंय की निदा खान आरोपी पुरुषांनी तयार केलेल्या गुप्त WhatsApp ग्रुपमध्ये सक्रिय होती। या ग्रुपमध्ये कर्मचाऱ्यांबद्दल चर्चा व्हायची, कोणाला कसं प्रभावित करायचं, पुढचं टार्गेट कोण असेल हे या ग्रुपवर ठरवलं जायचं। अटक करण्यात आलेले आरोपी पुरुष निदाला डेअर डेव्हिल म्हणायचे। यावरून तिचा या ग्रुपमधला दबदबा लक्षात येतो। डेअर डेव्हिल म्हणजे असा व्यक्ती जो अत्यंत धोकादायक कृत्य करताना घाबरत नाही, ज्याला कशाचीही भीती वाटत नाही किंवा जो जाणीवपूर्वक धोके पत्करतो। परिणामांचीही पर्वा न करता बेधडकपणे चुकीची किंवा गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यांना डेअर डेव्हिल म्हटलं जातं। मात्र आता या WhatsApp ग्रुपमधल्या अनेक चॅट्स डिलीट करण्यात आल्यात, पण ते पुन्हा मिळवण्याचा फॉरेन्सिक टीम प्रयत्न करत आहे। या केसमध्ये आतापर्यंत 12 पीडित समोर आल्या असून त्यांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होतीये। आरोपींनी आपला छळ केला, ते शिव्या द्यायचे, त्यांना अयोग्यरित्या स्पर्श करायचे आणि त्यांच्या धार्मिक भावना दुखवायचे असं अनेक पीडितांनी सांगितलंय। या संपूर्ण प्रकरणात निदा खानही सहभागी होती। हे प्रकरण समोर आल्यानंतर निदा खानने आपले सगळे सोशल मीडिया अकाउंट्स डिलीट केलेत। पोलीस आता या अंगानेही तपास करत आहे की तिने भरती प्रक्रियेचा वापर करून विशिष्ट लोकांना कंपनीत स्थान दिलं होतं का। पोलिसांनी तिच्या कारवायांसंबंधीच्या नोंदी मिळवण्यासाठी कंपनीच्या व्यवस्थापनालाही पत्र लिहिलं आहे। हे प्रकरण उघडकीस येण्यासाठी नाशिक पोलिसांनी 40 दिवस गुप्त तपास केला। महिला पोलीस अधिकारी हाऊसकीपिंग स्टाफ बनून कंपनीत शिरल्या आणि तिथे चालणारा गैरप्रकार त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला। तपासात इम्रान नावाच्या एका व्यक्तीचा उल्लेख आला असून त्याचे मलेशिया कनेक्शन तपासलं जात आहे। निदा खानच्या अटकेनंतर या प्रकरणाचे आंतरराष्ट्रीय धागेदोरे समोर येण्याची शक्यता आहे। पीडित महिलांचा विश्वास संपादन करून त्यांना न्याय देण्याऐवजी त्यांच्या शोषणात सामील झालेली निदा खान सध्या फरार आहे।
नाशिक पोलिसाचं विशेष तपास पथक म्हणजेच SIT तिचा शोध घेत आहे. ईदा खानच्या अटकेनंतरच या मोठ्या रॅकेटचा खरा चेहरा आणि त्यामागचा मूळ उद्देश स्पष्ट होईल. या सगळ्याविषयी तुम्हाला काय वाटतं? तुम्ही कशा पद्धतीने या सगळ्या प्रकरणाकडे बघताय? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.